वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा रब्बी हंगामसुद्धा आता धोक्यात आला आहे। त्याचं कारण म्हणजे या कोल्हापुरी बंधाऱ्याचे असलेले गेट। या गेटमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे आणि अद्यापही या गेट न लावल्यामुळे कुठंतरी या रब्बी हंगामसुद्धा आता शेतकऱ्याचा धोक्यात आला आहे। त्याची नेमकी कारणं काय आहेत, का बंद करण्यात आले, या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील शेतकरी आहेत। आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, मला सांगा, या कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट केव्हा लावले जातात आणि कधी रब्बी हंगाम सुरू होतो? साधारणतः दरवर्षीप्रमाणे दसरा झाल्याच्या नंतर याची साफसफाई करून 5-6 दिवसाच्या अंतराने यात गेट टाकले जातात। मात्र यावेळेस कुठल्याही यांनी साफसफाई तर केलीच नाही, पण सोबत एक जी गेटची डागडुजी असते की वेल्डिंग असतात, पट्ट्या निसटलेल्या असतात किंवा रबर शीट असतात, याचंही काम यांनी केलं नाही। त्यामुळे जो खरीपात जे नुकसान झालं पाण्यानं, आता पाण्यानं खरीपात नुकसान झालं आणि रब्बीचं पाण्याअभावी जाणार अशी अवस्था आमची झाली आहे। या जवळपास आसेगाव पेन असेल, देऊळगाव बंडा, बेलखेडा येथील शेतकऱ्याचं सिंचन या कोल्हापुरी बंधाऱ्यावर अपेक्षित असते। दरवर्षी शेतकरी गहू, हळद हे या बंधाऱ्याच्या भरोश्यावर लावतात। आता हे पाणी साधारणतः 45 दिवसात संपुष्टात येणार आहे। 45 दिवस झाल्याच्यानंतर शेतकऱ्याचे पिकं काढून टाकायचे का पाण्याअभावी वाळवायचे, हे आता या शेतकऱ्याच्या पुढं पडलेला प्रश्न आहे। आता यातील जर आता बघितलं तर याची फ्लोरिंगसुद्धा झालेली नाही, खालून पाणी सगळं गळते, समोरच्या बंधाऱ्यातलं पाणी साठेलं आहे, त्यामुळं हे दिसा लागलं। ज्या दिवशी हे पाणी समोर जाईल त्या दिवशी हे पूर्ण भाग कोरडा होईल। दरवर्षी याच्यावर जवळपास 500-600 हेक्टरचं सिंचन होते। आता यावर्षी 100 हेक्टरचं सिंचन होणं शक्य नाही, कारण अजून पेरणीच राहिलेली आहे। पेरणीच्या नंतर जवळपास 3 महिने पाणी लागते। आता 3 महिने पाणी कुठल्याच परिस्थितीत हे पुरणार नाही। आधी अति पाण्यामुळे नुकसान झालं, आता पाण्याविना नुकसान असल्याचं माहिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। मनोज जयस्वाल, सामटी न्यूज, आसेगाव पेन, वाशिम। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।